गेली 40 वर्षापासून इथं बुद्धविहार होतं. बरेच आमदार खासदार इथे झाले, पण त्यांनी कुणी त्याच्यावर लक्ष दिलं नव्हतं. पण इथे असणारे आमची सर्व भीम जनता जी आहे, भीम सैनिक आहेत, त्यांनी मला विनंती केली होती आणि मान्य तेव्हाचे मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यांनी मला चांगला फंड दिला. त्यामुळे इथे मी एवढी चांगली वास्तू बांधू शकलो. आणि ह्या वास्तूचं आज जे लोकार्पण होतं ते माझी इच्छा, तर कोणीतरी मिनिस्टर बोलवायचा, पण जनतेची इच्छा होती नाही माझ्या हस्तेच व्हावं. आणि एवढ्या भव्य दिव्य ते माझं स्वागत करतील असं मला वाटलं नव्हतं. आज या भीम जनतेमुळेच मी आमदार आहे. मी कधी विसरू शकत नाही. त्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. आणि माझ्यासारख्या छोट्या माणसाच्या हस्ते एवढ्या मोठ्या भव्य वास्तूचं उद्घाटन त्यांनी करून घेतलं, तर मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. ह्या वास्तूचं जे तक्षशिला नावच त्याचं तक्षशिला आहे, तिथे ज्ञानाचा सागर असतो. ते विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी निश्चित चांगलं शिक्षण ते दिलं जाईल. वरच्या फ्लोअरवर, ग्राउंड फ्लोअरला बरले धार्मिक कार्यक्रम झाले तरी चालतील बुद्धविहाराचे, पण वरच्या फ्लोअर जो त्यांना दिलेला 5000 स्क्वेअर फीटचा, त्यामध्ये मुलांना चांगलं शिक्षण दिलं जाईल. त्यांचे क्लासेस घेतले जातील आणि बाबासाहेबांचे विचार आहेत ते त्यांच्यामध्ये रुजवले जातील. संघर्ष शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पियालाच जो पिईल ते गुरगुरेल. आणि शिक्षणाचं वाघिणीचं दूध त्यांना सर्व पाजतील अशी मला खात्री आहे. गेली 3 टर्म मला ह्याच लोकांनी निवडून दिले. मी मगाशी पण बोललो, भीम सैनिकांमुळेच मी आज आमदार आहे. मी कधी विसरू शकत नाही. प्रत्येक घटक हा माझ्यासाठी उभा राहिलेला आहे. त्यामुळे मी आज 3 टर्मचा वेगवेगळ्या पक्षामध्ये गेलो तरी दरवेळी माझं लीड हे वाढवत गेले. ह्यावेळी तर 17,000 लीड मला दिलं. आणि मुंबईमध्ये आमच्या शिवसेनेमध्ये सर्वाधिक मतं देख लेना आंखों से आएंगे हम लाखोंशी त्यांची घोषणा पूर्ण करून दाखवली. त्यातून मी त्यांचं मनापासून आभारी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.